तर पहा मुलांनो, आता आपण काय केलेलं आहे, तर स्टायर इट नाईसली टू गेट अ गुड मिक्सचर. आता आपण जे काही केरोसिन आपण आपल्या कशामध्ये ओतलेलं आहे, तर जे काही पेंट्स आहेत त्या पेंट्समध्ये आपण काय केलेलं आहे, तर केरोसिन ओतलेला आहे. आणि हा जो घट्ट असलेला थिक असलेला जो कलर आहे तो आता कसा झालेला आहे, तर पातळ झालेला आहे बघा. आणि आपण काय केलेलं आहे, स्टायर इट नाईसली टू गेट अ गुड मिक्सचर. आता फक्त ओतलं तर आहे आपण, पण ते जे ऑइल आहे, जे काही केरोसिन आहे ते वरती तरंगणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर गुड मिक्सचर करायचं आहे. म्हणजेच अगदी छानपैकी ते हलवून घ्यायचं आहे. हे आपण जेव्हा एकत्र करू, मिक्स करू, तेव्हा काय होणार आहे, जे घासलेट आहे म्हणजेच केरोसिन आहे आणि जो काही पेंट आहे तो कसा होणार आहे, एकजीव होणार आहे. त्याला आपण हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकमेकांमध्ये मिसळले जातील. पुढे बघूया. तर जे नेक्स्ट लाईन आहे मुलांना ते काय आहे, नाव वी शॅल यूज द ब्रश, टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम इच ऑफ. आत्ता आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, तर हा जो ब्रश आहे त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे जे काही आपल्याला रिक्वायरमेंट सांगितलेली त्यापैकी आता ब्रशसुद्धा आलेला आहे. म्हणजेच हे जे आपण पेंट घेतले होते त्याला केरोसिनच्या सहाय्याने किंवा टर्पेंटच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, तर थिन केलेलं आहे, पातळ केलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे, तर ब्रशच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तर जे ड्रॉप्स आहे, म्हणजेच ब्रश बुडवल्यानंतर जेव्हा ब्रश आपण वरती काढतो तेव्हा त्या ब्रश मधून काय पडत असतं, तर काही ड्रॉप्स पडत असतात, काही थेंब पडत असतात. बघूया कसं ते. तर पहा मुलांनो, हा जो ब्रश आहे त्याचा वापर आपण कसा करत आहोत, तर नाव वी शॅल यूज द ब्रश, टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम इच ऑफ. आता आपल्याला जो ब्रश आहे तो त्या पेंटमध्ये बुडवायचा आहे आणि त्यातले काही थेंब जे आहेत ते कशामध्ये टाकायचे आहेत, तर पाहूयात. तर पहा मुलांनो, जी आपण एक बकेट घेतलेली होती त्या बकेटमध्ये आपण 3-4 एवढं काय घेतलं होतं, वॉटर घेतलेलं होतं. आणि आपण हा जो ब्रश आहे तो कशामध्ये बुडवला आहे, तर जो पेंट आहे ज्यामध्ये आपण केरोसिन मिक्स केलेलं होतं त्या पेंटमध्ये आपण ब्रश बुडवलेला आहे. आणि तो ब्रशचे काही जे ड्रॉप आहे ते आपण कशामध्ये टाकलेले आहे, तर ही जे आपल्याला इथे आपण बकेट घेतली होती आणि त्या बकेटमध्ये पाणी घेतलेलं, तर त्या पाण्यावरती आपण काय करणार आहोत, तर काही थेंब जे आहेत कशाचे, तर कलरचे, ते आपण टाकणार आहोत. पहा, द ऑइल पेंट्स अँड स्प्रिंकल देम जेंटली ऑन टू द वॉटर. बघा, स्प्रिंकल म्हणजेच काय मुलांनो, तर शिंपडणे. स्प्रिंकल म्हणजेच काय, तर शिंपडणे. कशावरती, ह्या ब्रशचा जो कलर आहे तो शिंपडायचा आहे, तर तो आपल्याला स्प्रिंकल करायचा आहे. हे जे आपल्याला पाणी दिसत आहे, वॉटर दिसत आहे, त्यावरती आपल्याला काही ड्रॉप आहे जे आपल्याला टाकायचे आहेत. ते आपण स्प्रिंकल केलेलं आहे, शिंपडलेलं आहे, किंवा काही जो ड्रॉप आहे ते आपण ह्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत. नेक्स्ट पहा मुलांनो काय आहे, द पेंट्स फ्लोट्स ऑन वॉटर. आता फक्त आपण एकच कलर टाकलेला आहे का, तर नाही. पुन्हा आपण तो ब्रश घेतला आणि मग ग्रीन कलर, येलो कलर आणि ब्ल्यू कलर हे देखील आपण काय केलेलं आहे, तर ब्रश डिप करून आणि मग त्यातले काही थेंब जे आहे, काही ड्रॉप जे आहे, आपण ह्या वॉटरवरती ते टाकलेले आहेत. आणि आपल्याला इथे दिसत आहे की हे जे कलर आहे ते कलर हे पाण्यामध्ये मिक्स झालेले नाही आहे. तर हे जे ड्रॉप आहे, कलरचे जे काही ड्रॉप आहेत ते खाली न जाता, तळाशी न जाता वरतीच तरंगलेले आहे. असं कसं झालं बरं, हे वरती कसे काय तरंगले असतील, तर आपण काय केलं होतं, त्या पेंटमध्ये काय मिक्स केलेलं, तर केरोसिन मिक्स केलं होतं. त्यामुळे ऑइल त्याच्यामध्ये मिक्स केल्यामुळे हे जे ड्रॉप आहे ते तळाशी न जाता पाण्यावरती तरंगत आहे. कशामुळे, तर ऑइलमुळे. कुठलंही जे ऑइल आहे ते तळाशी न जाता पाण्यावरती तरंगत असतं. आणि म्हणून हे जे कलर आहे, जे काही ड्रॉप आपण स्प्रिंक केलेले आहे या वॉटरवरती, ते तळाशी न जाता अगदी वरती तरंगलेले आहेत. बघा, आपण वेगवेगळे जे ड्रॉप आहे ते ह्या पाण्यावरती टाकलेले आहेत. जसं की रेड, ब्लू, ग्रीन, येलो, रेड अशा आपण काय केलेलं आहे, तर काही ड्रॉप जे आहे ते स्प्रिंक केलेले आहेत ह्या वॉटरवरती, ते आपल्याला दिसून येत आहे. पुढे पाहूया मुलांना, वी शॅल यूज द ब्रश अगेन टू ट्विल द कलर्स and make different
शेप्स अँड डिझाईन्स. पहा, जे काही पेंट्स आपले होते त्या पेंट्समध्ये ब्रशच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला आपण एक ड्रॉप टाकलेला आहे आणि ड्रॉप टाकल्यानंतर आपण काय केलेलं आहे तर तोच ब्रश आपण ब्ल्यू पेंटमध्ये डिप केलेला आहे, बुडवलेला आहे आणि मग तो ब्रश घेऊन त्याला वेगळा शेप देऊन म्हणजेच तो जो कलर आहे तो आपण काय केलेला आहे, रेड कलरच्या अवतीभोवती आपण तो टाकलेला आहे. आणि दुसरा मग आपण पुन्हा ग्रीन कलरमध्ये डिप केलेला आहे ब्रश आणि त्यानंतर आपण त्याच्या बाजूला काय केलेलं आहे, ग्रीन कलर आपण टाकलेला आहे. नंतर येलो कलर घेतला आणि मग येलो टाकला, पुन्हा आपण रेड घेतला आणि रेड टाकला. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे शेप जे आहेत ते आपण त्या कलरला त्या पाण्यावरती देऊ शकतो. आणि आपल्याला इथे दिसत आहे की आपण काय केलेलं आहे की त्या कलरला आपण वेगवेगळे शेप दिलेला आहे ब्रशच्या सहाय्याने. पहा, आपल्याला दिसत आहे तर इथे वेगळी एक डिझाईन तयार झालेली आपल्याला दिसत आहे. डिझाईन बघा इथे काय आहे तर डिझाईन आपण एकाच प्रकारचे फक्त थेंब वगैरे टाकलेले आहेत का, नाही, आपण इथे एक छान सुंदर अशी डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे कलर आहे ते आपण पेंटमध्ये डिप करून साईडला म्हणजेच छान सुंदर असे आपली जी काही चित्र आहे पेंटिंग आहे ते तयार होईल अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर कलर आपण पसरवलेले आहे. पहा, आपल्याला दिसत आहे की आपण जो ब्रश आहे तो आपण काय करत आहे तर ह्या पाण्यामध्ये टाकून त्या कलरमध्ये टाकून आपण ते स्प्रेड करण्याचा पसरवण्याचा काय करत आहोत इथे प्रयत्न करत आहोत. आणि बघा जे कलर आहेत ते स्प्रेड होत आहेत, पसरत आहेत. तर पहा मुलांनो, नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे, ऑन द सरफेस ऑफ वॉटर. आपण बघा काय केलेलं होतं, हे जे पाण्यावरती तरंगलेले कलर आहे ते आधी आपण ड्रॉप तिथे टाकून घेतलेले होते आणि नंतर ब्रश त्याच्या हातमध्ये टाकून आपण ते थोडेसे स्प्रेड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि डिझाईन बघा इथे आपल्याला मोठी झालेली दिसून येत आहे. नेक्स्ट लाईन बघा मुलांनो काय आहे, नाव लेट अस कीप अ ड्रॉइंग पेपर जेंटली अँड केअरफुली ऑन द सरफेस ऑफ वॉटर अँड प्रेस इट अ बीट. आपण काय करायचं आहे की आता इथे आपली डिझाईन बनून झालेली आहे आणि मग जी व्हाईट शीट आपल्याला घ्यायला सांगितली होती ती व्हाईट शीट आपण घेतलेली आहे आणि ती ह्या पाण्यावरती आपण खूप केअरफुली ठेवायची आहे, काळजीपूर्वक आपल्याला ती ठेवायची आहे. आणि त्याला काय करायचं आहे, त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे, दाबायचं आहे. आणि मग त्या व्हाईट पेपरवरती हे जे कलर आहेत ते काय होणार आहेत तर त्या व्हाईट पेपरवरती छापले जाणार आहेत. आणि ते जे पेपर वरती ही जी डिझाईन आहे ती सहजासहजी येऊन जाईल. कशावरती, जर ती व्हाईट शीट आपल्याकडे जी व्हाईट शीट होती त्या व्हाईट शीटवरती हे कलर जे आहेत ते येणार आहेत आणि पेपर जो आहे आपला व्हाईट तो अगदी कलरफुल होणार आहे. बघूया कसं. पहा, आता आपण काय प्रोसिजर केलेली आहे तर त्या कलरवरती आपण व्हाईट पेपर ठेवलेला आहे आणि व्हाईट पेपर ठेवून आपल्याला थोडंसं त्या व्हाईट पेपरला काय करायचं आहे तर प्रेस करायचं आहे. बघा ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की या एका बकेटमध्ये आपण काय केलेलं आहे तर वेगवेगळे कलर जे आहे ते स्प्रिंग केले होते आणि नंतर आपण एक व्हाईट पेपर त्या बकेटवरती ठेवलेला आहे, त्या पाण्यावरती ठेवलेला आहे आणि तिथे थोडा आपण तो प्रेस केलेला आहे, दाबलेला आहे. तर पहा मुलांनो, आपल्याला ह्या बकेटमध्ये आपण काय केलं होतं तर पेंटच्या सहाय्याने, ब्रशच्या सहाय्याने आपण इथे काही शिंतोडे जे आहेत ते काय केलेले होते तर शिंपले होते. कुठे तर इथे या पाण्यावरती तरंगत असलेले जे काही कलर होते ते कलर कुठे आलेले आहेत तर जे आपला व्हाईट शीट होती बघा, ते व्हाईट शीट आपण काय केलेली तर त्या पाण्यावरती आपण ठेवली, थोडंसं त्याला प्रेस केलं आणि ते जे सगळे ह्या बकेटमधले जे काही कलर होते ते कशावरती आले तर हा जो व्हाईट पेपर होता त्या सगळ्या व्हाईट पेपरवरती हे कलर आलेले आहेत. आणि बघा किती व्हाईट पेपर जो आहे आपला किती ब्युटिफुल दिसत आहे, किती कलरिंग तो ब्रश आपल्याला दिसत आहे. पुढे बघूया. पुढे बघा मुलांनो, ही जी भूमिका आहे तिने हा जो प्रयोग आहे तो आपल्याला करून दाखवला होता आणि तो प्रयोग आपण बघितला सुद्धा की भूमिकाने ही जी व्हाईट शीट होती ती व्हाईट शीट अगदी कलरफुल कशी काय केली हे आपण बघितलंच. पहा, व्हॉट डू वी सी हिअर. आता आपल्याला इथे काय दिसत आहे पहा मुलांनो, सच ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन्स.
पहा मुलांनो, इथे आपण काय प्रोसिजर केलेली होती ते तर आपण इथे बघितलेलंच होतं. व्हाईट पेपर घेऊन आपण काय केलेलं की तरंगत्या पाण्यावरती जे काही आपण पेंट टाकले होते, ड्रॉप्स काही टाकले होते, तेच ड्रॉप्स कशावरती उमटलेले आहेत, कशावरती आलेले आहेत, जे आपले शीट होत्या, व्हाईट शीट होत्या, त्या व्हाईट शीटवरती आलेले आहेत. बघा, ही भूमिकाने इथे 2 प्रयोग केलेले आहेत आणि त्या शीटवरती आपल्याला इथे काय दिसून येत आहे तर कलर दिसून येत आहे. किती सोपी, इझी आणि छान अशी मेथड आहे की आपल्याला जर खूप सुंदर ब्युटिफुल असे कलर आपल्याला जर ह्या पेपरवरती टाकायचे असतील किंवा पेपरवरती आपल्याला आणायचे असतील तर आपण काय केलं पाहिजे, तर जशी आपल्याला प्रोसिजर सांगितली होती त्यानुसार जर आपण केलं तर आपल्याला असे सुंदर अशी प्रोसेस करून हे छान ब्युटिफुल असा रंगीबेरंगी कागद मिळणार आहे. जेव्हा आपण तो प्रेस करू तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, तो कागद ओला होणार आहे साहजिकच आहे, तर तो आपल्याला सुकायला ठेवायचा आहे आणि सुकल्यानंतर तो पेपर बघा इथे जसं आपल्याला चित्रामध्ये दाखवत आहे तसं सुकल्यानंतर अगदी सुंदर आणि रंगीबेरंगी असा कागद आपला दिसणार आहे. बघा, व्हॉट डू वी सी हिअर, आपण इथे काय बघू शकतो तर सच ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन्स. पहा, वेगवेगळे शेप्स आपण इथे दिलेले आहेत आणि खूप सुंदर अशी डिझाईन आपल्याला इथे बघायला मिळत आहे. नेक्स्ट लाईन बघा मुलांना काय आहे आपली, वी शॅल कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल इट ड्राईज. बघा, आपण काय करायचं आहे, वी शाल कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल इट ड्राईज. ड्राईज म्हणजेच काय मुलांना, तर जो ओला झालेला पेपर आहे तो सुकण्यासाठी, ड्राईज म्हणजे सुकण्यासाठी आपल्याला तो जो पेपर आहे तो ठेवायचा आहे आणि सुकल्यानंतर तो आपण पेपर जेव्हा ड्राय करतो, सुकवतो, तेव्हा किती सुंदर आणि छान आपल्याला चित्र इथे मिळत आहे. पुढे पहा मुलांना काय आहे, इजंट द प्रोसेस ऑफ मार्बलिंग इझी अँड इंटरेस्टिंग. तर पहा मुलांना, हे जे आपण इथे प्रोसेस केलेली आहे ती किती इझी होती आणि किती सुंदर छान अशी होती, आपला इंटरेस्ट वाढवणारी होती की नाही. म्हणजेच आपल्याला देखील असं वाटतं की आपण देखील हा जो प्रयोग आहे तो तर स्कूलमध्ये करायचा नाही तर आपल्या घरी देखील हा करून बघायचा, जेणेकरून आपल्याला बघा किती सुंदर असे काय मिळणार आहेत, तर शीट्स मिळणार आहेत, कागद मिळणार आहेत. आणि हे आधी कसे होते हे आपल्याला माहिती आहे की ते अगदी कोरे होते, व्हाईट शीट होत्या आणि आत्ता त्या बघा किती कलरफुल शीट झालेल्या आहे. फक्त जी काही प्रोसेस आपल्याला सांगितली गेली होती ती आपल्याला काय करायची आहे, फॉलो करायची आहे. आणि जर आपल्याला कलरफुल वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, शेपमध्ये जर आपल्याला आपला सुंदर असा कागद हवा असेल तर मग ही प्रोसेस फॉलो करून आपल्याला सेम असा काय मिळणार आहे, तर इंटरेस्टिंग, खूप छान मजेशीर अशी आपल्याला इथे ड्रॉइंग मिळणार आहे. तर पहा, आपला पहिला प्रयोग तर झालेला आहे. पहिला आपण काय प्रोसेस केली होती, तर पहिली जी प्रोसेस होती ती आपल्याला भूमिकाने करून दाखवली होती. ती काय होती, तर तिने मार्बल पेपरवरती किती इझिली छान अशी कलरफुल वेगवेगळे शेप आणि वेगवेगळ्या डिझाईनसह तिने काय करून दाखवलं होतं, तर व्हाईट शीट आहे ती आपल्याला कलरफुल करून दाखवली होती. आता हा जो प्रयोग आहे तो वेगळा आहे, वेगळी प्रोसिजर आहे. ती बघा काय आहे, तर मॅजिक वॉटरिंग कॅन. काय आहे मुलांना, मॅजिक वॉटरिंग कॅन म्हणजेच काय, कॅन म्हणजेच काय मुलांना, तर एक असा डब्बा आहे, टीन आहे, तो कसा आहे की मॅजिक म्हणजे जादुई अशी काय आहे, तर कॅन आहे, पण ती कशी, वॉटर म्हणजे पाण्याची जी काही कॅन आहे ती कशी आहे, तर जादुई आहे. तर आता ती कशी जादुई असणार आहे, त्यावरती काय अशी प्रोसेस केली गेलेली आहे की ते आपल्याला खूप इंटरेस्टिंग वाटत आहे. बघूया त्याची प्रोसिजर काय आहे ती. तर पहा मुलांना, पहिली जी आपण प्रोसिजर बघितली ती काय होती, तर मार्बल पेपरवरती आपण व्हाईट शीट घेऊन एक छान सुंदर असं काय बनवलेलं होतं, तर कलरफुल असा आपण कागद बनवला होता. आता ही काय बनवत आहोत आपण, तर दुसरा जो प्रोसेस आहे ती आपली काय आहे, तर मॅजिक वॉटरिंग टीन किंवा हा जो डब्बा आहे तो कसा आहे, तो मॅजिकल आहे म्हणजे जादुई आहे. पण आता हा एक आपल्याला सिंपल असा इथे टीन दिसत आहे, डब्बा दिसत आहे, मग तो मॅजिकल कसा झाला हेच आपण ह्या प्रयोगामध्ये, या प्रोसेसमध्ये आपण बघणार आहोत.
तर पहा मुलांनो, नाव तन्मय इज शोविंग हाऊ टू मेक द मॅजिक वॉटरिंग कॅन. बघा, आपण जेव्हा स्टार्टिंगला बघितलं तेव्हा भूमिकाने आपल्याला काय दाखवलं होतं, तर तिने आपल्याला कलरफुल पेपर हा कसा तयार होईल ही प्रोसेस तिने आपल्याला अगदी व्यवस्थित छान अशी एक्सप्लेन केली होती. आता आपण काय बघणार आहोत, तर आता आपण तन्मयने काय केलेलं होतं की तन्मय आता हा जो टीन आहे किंवा हे जे कॅन आहे ती कशी जादुई आहे तो काय करणार आहे, तर आपल्याला इथे त्यावर प्रोसेस करून सांगणार आहे की हे काय आहे, मॅजिक वॉटरिंग कॅन आहे. पण कशी त्याने मॅजिक वॉटरिंग कॅन बनवलेली आहे याची प्रोसेस तो आपल्याला पुढील प्रकारे दाखवत आहे. पहा, नाव तन्मय इज शोविंग म्हणजेच काय मुलांना, जसं आपण फर्स्ट जो प्रयोग आहे त्याच्यामध्ये बघितलेलं की भावना इज शोविंग म्हणजेच तिने देखील आपल्याला एक प्रयोग करून दाखवलेला, आणि आता तन्मय देखील आपल्याला काय करून दाखवत आहे, तर एक प्रयोग करून दाखवत आहे. बघा, हाऊ टू मेक अ मॅजिक वॉटरिंग कॅन. तर मॅजिक वॉटरिंग कॅन जी आहे ती कशी बनवायची, हा जो प्रयोग आहे, ही जी प्रोसेस आहे ती कोण करून दाखवत आहे, तर हा जो तन्मय आहे तो करून दाखवत आहे. बघूया तो मॅजिक वॉटरिंग कॅन कशी बनवत आहे. मुलांना यासाठी रिक्वायरमेंट्स काय असणार आहे, पहा मुलांना, रिक्वायरमेंट्स म्हणजे यासाठी आपल्याला कुठल्या वस्तू लागणार आहेत ते आपण बघणार आहोत. तर पहा मुलांना, आपल्याला एक जादुई कॅन बघण्यासाठी, मॅजिकल वॉटरिंग कॅन जर आपल्याला तयार करायचे असेल तर त्यासाठी काय लागणार आहे, तर एम्प्टी टीन विथ अ लीड. आपल्याला काय लागणार आहे की एक खाली डब्बा आपल्याला लागणार आहे, पण झाकणासह लागणार आहे. बघा, लीड, हे जे लीड आहे यालाच काय म्हणतात मुलांना, LID, लीड म्हणजेच झाकण. काय मुलांना, LID लीड म्हणजेच झाकण. काय लागणार आहे, एक एम्प्टी टीन म्हणजेच काय मुलांना, तर एक खाली डब्बा. बघा, TIN, टीन म्हणजेच काय, तर डब्बा. कसा डबा लागणार आहे आपल्याला, तर एम्प्टी म्हणजेच काय मुलांना, तर खाली. बघा, आपल्याला एक झाकण सहित आपल्याला काय लागणार आहे, एक खाली डब्बा लागणार आहे. बघा, हे जे झाकण आहे यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, तर लीड म्हटलं गेलेलं आहे. आणि हा कसा आहे, तर एम्प्टी आहे म्हणजेच खाली आहे. आणि या डब्यालाच काय म्हटलं जातं, तर टीन असे म्हटलं जातं. पुढे बघूया. तर पहा मुलांना, पुढे काय सांगितलेलं आहे, तर अ नेल, एक आपल्याला काय पाहिजे आहे, तर एक खिळा आपल्याला पाहिजे आहे. काय मुलांना, खिळा. यालाच काय म्हटलं जातं मुलांना, तर यालाच नेल देखील म्हटलं जातं. पुढे बघूया. तर पहा, एक आपल्याला नेल हवा आहे आणि दुसरं आपल्याला काय पाहिजे आहे, तर हॅमर. बघा मुलांना, हॅमर म्हणजेच काय, पहा, HAMMER, हॅमर म्हणजेच काय, तर हातोडी. हॅमर म्हणजेच काय मुलांना, तर हातोडी. हे जे काही हातोडी आहे ती आपल्याला हवी आहे. हा जो खिळा आहे तो त्याची देखील रिक्वायरमेंट्स आहे. आणि हा जो काही टीन आहे, डबा आहे, ते आपल्याला कशासाठी पाहिजे आहे, तर आपण इथे काय बनवत आहोत, तर आपण बनवत आहोत एक जादुई वॉटरिंग कॅन. म्हणजेच मॅजिकल वॉटरिंग कॅन जर आपल्याला बनवायची असेल तर आपल्याला ह्या 3 साहित्याची गरज आहे. कुठले साहित्य, एक तर टीन हवा, नेल हवा आणि हॅमर हवा. हे 3 साहित्य आपल्याला हवं आहे. तर पहा मुलांना, सगळ्यात आधी आपल्याला कशाची रिक्वायरमेंट्स केलेली, तर एक टीन, नेल आणि हॅमर, हे 3 आपल्याकडे वस्तू हव्या आहेत. त्यानंतर आता प्रोसिजर यावर आपण कशी करूया जेणेकरून आपली मॅजिकल वॉटरिंग कॅन ही जी आहे ती रेडी होणार आहे. तर पहा मुलांना, ह्या 3 गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आणि आता त्यावर आपल्याला कसली प्रोसिजर करायची आहे ते आपण बघूया. तर पहा मुलांना, आपण त्याच्यावरती आता काय करत आहोत, तर प्रोसेस करत आहोत. कुठली प्रोसिजर करत आहोत, पहा, लेट अस मेक अ होल इन द बॉटम ऑफ द टीन युजिंग द नेल अँड द हॅमर. आपल्याला कशाचा वापर करून या टीनला, या डब्याला होल करायचा आहे, तोही मध्यभागी. पहा, हा जो नेल आहे त्याचा वापर करून आणि हे जे हॅमर आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो टीन आहे, आपला जो खाली डब्बा आहे, त्याच्या मध्यभागी आपल्याला काय करायचं आहे, तर एक होल पाडायचा आहे, जो आपण इथे पाडताना आपल्याला इथे दिसत आहे.
पहा मुलांनो, आपण नेलच्या सहाय्याने काय केलेलं आहे, तर हे हॅमरने आपण एक होल पाडलेला आहे. कशाला? तर आपला जो खाली डबा होता त्याला, आणि तोही पुढच्या साईडने नाही तर त्याच्या मागच्या साईडने आपण काय केलेलं आहे, त्याची जी लास्ट बाजू आहे त्याला आपण काय केलेलं आहे, तर एक होल मारून घेतलेला आहे, तोही मधोमध, म्हणजेच त्याच्या मिडलला आपण एक होल मारून घेतलेला आहे. कशाने? तर हा जो नेल आहे आणि ही हॅमर आहे ह्याच्या सहाय्याने आपण आपल्या डब्याला काय केलेलं आहे, तर मध्यभागी एक होल मारलेला आहे त्याच्या मागच्या बाजूने. ही जी काही मागची बाजू आहे डब्याची त्याला आपण काय केलेलं आहे, तर एक होल, एक छेद आपण त्याला दिलेला आहे. देन बघा मुलांना, आपण काय केलेलं आहे, तर देन टेक द लीड अँड मेक मेनी होल इन इट. बघा मुलांना, लीड म्हणजेच काय तुम्हाला सांगितलं होतं, LID, लीड म्हणजे झाकण. तर हे जे झाकण आहे या झाकणाला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर मेनी होल्स म्हणजेच काय मुलांना, तर अनेक छिद्र आपल्याला या झाकणावरती मारून घ्यायचे आहे. जसं आपण डब्याला एकच छिद्र इथे पाडलेलं आहे, बघा इथे दिसत आहे की आपला जो डबा होता त्या डब्याला आपण एकच छिद्र पाडलेलं आहे. पण हे जे काही लीड आहे या लीडला आपल्याला काय करायचं आहे, मेनी होल द्यायचे आहेत, अनेक छिद्र आपल्याला पाडायचे आहेत. बघूया कशा पाडलेत ते. तर पहा मुलांनो, आपण टीनला एकच छिद्र दिलेलं आहे आणि ही जी लीड आपल्याला दिसत आहे, झाकण दिसत आहे, तिथे बघा आपण जास्त काय केलेले आहे, तर होल त्या झाकणावरती आपण जास्तीत जास्त होल इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट बघा काय आहे मुलांनो, देन टेक द लीड अँड मेक मेनी होल्स इन इट. आपण या आपल्या झाकणाला, लीडला खूप सारे अनेक छिद्र, मेनी होल्स आपण या झाकणाला केलेले आहे. देन बघा मुलांना, आपण काय केलेलं आहे, द मॅजिकल वॉटरिंग कॅन इज नाव रेडी फॉर यूज. आता आपलं इथे काय तयार झालेलं आहे, तर द मॅजिकल वॉटरिंग कॅन म्हणजेच एक जादुई डबा आपण इथे तयार केलेला आहे. कसला? तर वॉटरिंग कॅन. एक मॅजिकल वॉटरिंग कॅन आपल्या इथे तयार झालेला आहे. आता तो यूज कसा करायचा ते आपण बघणार आहोत. म्हणजेच हा जो आपला मॅजिकल वॉटरिंग कॅन हा आपण इथे तयार तर केलेला आहे, पण त्याचा वापरच आपल्याला माहिती नाही. म्हणून आता आपण काय करणार आहोत, तर याला जादुई मॅजिकल वॉटरिंग कॅन हे का म्हटलं गेलेलं आहे आणि कसं त्याचा वापर केला गेलेला आहे ते आपण पुढील प्रमाणे बघूया. नेक्स्ट बघा काय आहे, तर नाव लेट अस सी हाऊ वी कॅन यूज इट. आता आपण काय बघणार आहोत, नाव लेट अस. चला तर मग आपण काय बघूया, तर सी हाऊ वी कॅन यूज इट. आता आपण पाहणार आहोत आपलं जे मॅजिकल वॉटरिंग कॅन आहे ते आपण कसं यूज करणार आहोत. तर पहा मुलांनो, सगळ्यात आधी आपण काय करूया, तर पुट अ फिंगर ऑन द बॉटम होल अँड फिल द कॅन विथ वॉटर. सगळ्यात आधी खालचे जे काही आपण ह्या लीडला जे काही अनेक मेनी होल आपण लीडला दिले होते, पाडलेले होते, ते आपण काय करायचं आहे, तर आपला जो तळहात आहे त्या तळहातावरती आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे लीड आहे ते ठेवायचं आहे आणि वरतून जो एकच छिद्र आपण इथे दिला होता त्या छिद्रातून आपल्याला काय करायचं आहे, तर पाणी ओतायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट बघा आपल्याला काय करायचं आहे, देन पुट द लीड ऑन द टीन अँड टर्न द टीन अपसाइड डाऊन विदाउट रिमूव्हिंग युअर फिंगर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे छिद्र आहे ज्याच्यातून आपण पाणी सोडलं होतं त्या छिद्राला आपल्याला काय करायचं आहे, एका फिंगरने क्लोज करायचं आहे आणि एका हातावर जे आपण लीड ठेवलं होतं, मेनी होल्स असलेले जे काही लीड ठेवलं होतं ते आता आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय इथे प्रयोग झालेला दिसणार आहे, तर द मॅजिकल वॉटरिंग कॅन हे कसं आपण यूज करतोय ते आपण इथे बघत आहोत. पहा, ज्या होलमधून आपण पाणी टाकलं होतं त्याच होलवरती आपण काय ठेवणार आहोत, तर आपलं फिंगर ठेवणार आहोत आणि हा जो हात आहे तो आपण काढणार आहोत. तर पहा मुलांनो काय आहे, नाव लेट अस रिमूव्ह द फिंगर अँड सी द शॉवर स्टार्स. पहा, आपण काय केलेलं आहे की त्या टीनला जो आपण एकच होल दिलं होतं त्या होलवरती आपण काय केलेला
की हात ठेवलेला, आपलं फिंगर ठेवलेलं आणि नंतर बघा जेव्हा आपण ते फिंगर काढतो तेव्हा त्यातनं आपल्याला बघा हे जे ड्रॉप्स आहेत ते पडताना दिसत आहे. म्हणजे हेच काय आहे तर वॉटरिंग आपल्याला मॅजिक इथे दिसत आहे. पहा, नाव लेट अस रिमूव्ह म्हणजेच काय की आपण जो काय हात त्याच्यावर ठेवलेला तो आता आपल्याला बाजूला करायचा आहे, काढायचा आहे. द फिंगर्स म्हणजेच काय, जे बोट आपण त्या होलवरती ठेवलेलं तेच बोट आपल्याला साईडला घ्यायचं आहे. अँड सी द शॉवर स्टार्ट्स. बघा, जेव्हा त्या डब्यावरती आपण त्या होलवरती जे काही बोट ठेवलेलं होतं ते काढल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे तर आपल्याला दिसणार आहे शॉवर स्टार्ट्स. म्हणजेच त्या डब्यातून त्या होलमधून आता काय दिसत आहे तर शॉवर दिसत आहे. जसं काही पाऊसच पडत आहे, पाणीच पडत आहे हे आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट बघा मुलांना काय आहे तर वेन वी क्लोज द होल विथ आवर फिंगर द शॉवर स्टॉप्स. जेव्हा आपण जे मॅजिकल वॉटरिंग शॉवर आहे जे आपण स्टार्ट केलं होतं त्या होलवरती, हे बघा इथे आपल्याला दिसत आहे, त्या होलवरती जर आपण काय ठेवलं, बोट ठेवलं तर काय होणार आहे, आपले शॉवर जे आहे ते थांबणार आहे. पण ते जर बोट आपण काढलं तर पुन्हा आपलं जे शॉवर आहे या लीडमधून जे पाणी येत आहे, जे शॉवर आहे ते पुन्हा स्टार्ट होणार आहे. तर अशा प्रकारे काय होतं मुलांना, आपण द मॅजिकल वॉटरिंग शॉवर आपल्याला इथे बघायला मिळत आहे. म्हणजेच ही कॅन जे आहे मॅजिकल वॉटरिंग कॅन हे आपण कशी तयार केली हे तर आपण इथे बघितलेलंच होतं. आणि ते बघितल्यानंतर आपल्याला ही जी प्रोसिजर आहे ती सगळ्यांनाच कळली असेल की आपण द मॅजिकल वॉटरिंग कॅन ही कशी तयार केलेली आहे. या लीडला आपण काय केलेलं आहे तर मिनी होल्स दिलेले आहे आणि हा जो टीन आहे त्याला फक्त आपण एकच होल दिलेला आहे. आणि त्या होलवरती जर आपण फिंगर ठेवू तर काय होणार आहे मुलांना तर हे जे शॉवर आहे ते येणं बंद होणार आहे. बघा, इथून जे काही थेंब पडत आहे, जे काही ड्रॉप्स आपल्याला इकडनं पडतील ते कधी बंद होतील, जेव्हा तुम्ही या होलवरून हा जो फिंगर जे आहे ते तुमचं फिंगर काढणार तेव्हा हे शॉवर तुम्हाला स्टॉप झालेलं दिसेल. आणि पुन्हा जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर काय करायचं आहे तर या फिंगरवरचं जे ह्या टीनवरचं जे काही फिंगर आहे ते तुम्हाला पुन्हा काढावं लागणार आहे. म्हणजे शॉवर पुन्हा स्टार्ट झालेला आपल्याला इथे दिसत आहे. बघा मुलांना, आहे की नाही एक सुंदर छान अशी प्रोसिजर करून आपण इथे काय तयार केलेलं आहे तर आपण इथे द मॅजिकल वॉटरिंग कॅन हे आपण इथे तयार केलेलं आहे आणि ते कसं यूज करायचं हे देखील आपण इथे बघितलेलं आहे. तर पहा मुलांनो, आपण इथे या लेसनमध्ये 2 असे सायंटिफिक प्रोसेस बघितलेले आहे. एक वैज्ञानिक प्रयोग आपण 2 इथे बघितलेले आहे. एक कोणी दाखवलेला आपल्याला तर एक भूमिकाने करून दाखवलेला. तो कसा होता तर तिने काय केलेलं की एका बकेटमध्ये काही कलर्स जे आहे ते टाकलेले विथ ऑइल. आपण त्याच्यामध्ये बघितलेलं की पेंट जो आहे त्या पेंटमध्ये आपण मिक्स केलेलं काय तर केरोसिन. आणि म्हणून तो पेंट जो आहे पाण्यामध्ये मिक्स न होता त्या पाण्यावरती तरंगला. आणि जे आपले व्हाईट शीट आहे आपण ते कशावर ठेवलेली होती तर त्या वॉटरवरती आपण ठेवली होती. आणि मग काय झालेलं की तो जो कलर आहे तो संपूर्ण कलर कशाला लागलेला तर जे व्हाईट शीट आहे त्याला ती जी व्हाईट शीट आहे त्याला आपण प्रेस केल्यानंतर संपूर्ण कलर जो आहे तो कशावर आलेला तर व्हाईट शीटवरती आलेला. आणि अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं तर एक सुंदर कलरफुल अशी ड्रॉइंग आपल्याला मिळाली. ही जी प्रोसेस आहे ती कोणी करून दाखवली तर भूमिकाने करून दाखवलेली. आणि जे सेकंड आपलं सायंटिफिक प्रोसेस आहे ती कोणी करून दाखवलेली आहे तर ती करून दाखवलेली आहे तन्मयने. आणि तन्मयने ती प्रोसेस कशी केलेली आहे की त्याने काय बनवून दाखवलेलं आहे आपल्याला तर त्याने बनवून दाखवलेलं आहे द मॅजिकल वॉटरिंग कॅन. हे कोणी बनवलेलं आहे तर तन्मयने बनवलेलं आहे. आणि त्याची प्रोसिजर जी आहे ते आपण इथे बघितलेली आहेच. बघा, अशा सुंदर छान अशा 2 प्रयोग आपण इथे बघितलेले आहे. आणि आपला देखील इंटरेस्ट वाढला असेल की आपण देखील हे जे 2 प्रोसेस आहे ते आपण घरी किंवा स्कूलमध्ये करून बघूया. जेणेकरून यामध्ये आपल्याला काय होईल की काही नवीन ॲड करावं असं वाटेल. आपण काही वेगळं करू शकतो का ही देखील आपल्याला कल्पना सुचत जाईल. बघा किती छान आणि सुंदर हे 2
प्रयोग जे आहे ते तन्मय आणि भूमिकाने इथे आपल्याला करून दाखवलेले आहे. नक्कीच ते तुम्हाला समजले असतीलच आणि आपण देखील ते करून बघूयाच अशी उत्सुकता तुम्हाला देखील लागली असेलच. तर बघा मुलांनो, आपलं जे इथे प्रकरण होतं कुठलं 3.4 ॲट द सायंटिफिक फेअर, हे जे आपलं प्रकरण होतं त्यातले जे 2 प्रयोग होते ते नक्कीच तुम्हाला समजले असेलच. तर त्यावर आता आपण गेम टेस्ट आणि काही क्वेश्चन आन्सर देखील आपण एक्सप्लेन करणार आहोत.